इंद्राणी मुखर्जीला परदेशी प्रवास करण्याची परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाने आता नकार दिलाय। शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये 2022 मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केलेला होता आणि सुनावणी सुरू असताना परदेशात जाण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। गतीने सुनावणी व्हावी, सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत। तर इंद्राणी मुखर्जीला परदेश प्रवास करण्याची परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे। शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये 2022 साली मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन मंजूर केलेला होता। सुनावणी सुरू असताना परदेशात जाण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यासोबतच या प्रकरणाचा गतीने सुनावणी व्हावी असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आता निर्देश दिलेले आहेत। आणि सर्वोच्च न्यायालयाकडून हा खटला निकाली काढण्यासाठी एक टाइमलाईन निश्चित करण्यात आलेली आहे। सोमेश कोलगे या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होता परदेशवारीच्या संदर्भात 2022 मध्ये ज्यावेळी त्यांना जामीन दिला गेला त्यावेळी पासपोर्ट जमा करण्यात यावा अशा स्वरूपाची अट ही इंद्राणी मुखर्जींवर सर्वोच्च न्यायालयाने घातली होती आणि त्यानंतर पासपोर्ट त्यांचा जप्त होता। त्यामुळे आता त्यांना परदेशवारीला जाण्यासाठी म्हणून त्यांना जायचं होतं आणि अशा पार्श्वभूमीवर आता इंद्राणी मुखर्जी यांचा जामीन अर्ज हा सर्वोच्च यांचा परदेशवारीचा अर्ज हा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे। पण त्यावेळेस एक सर्वात मोठी बातमी म्हणजे की त्यांना सर्वोच्च न्यायालयाने आता टाइमलाईन निश्चित केली आहे की ट्रायल कधी कन्क्लूड करावी। बर, सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।